श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 शंखपैकी एका शंखला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता उपदेश देत आहे ते जाणून घ्या. स्वामी समर्थ आज भाग्य चमकवणार, स्वामी दिशा देणार, संकट दूर करणार. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात असा एक क्षण काही साधा नाही. कदाचित तुम्ही हा संदेश अशा वेळी ऐकत असाल जेव्हा मन थकलं आहे, आशा कमी झाली आहे, संकटाने चारही बाजूने घेरलं आहे आणि कोणतेही मार्ग दिसत नाही. अनेक दिवसापासून तुम्ही प्रयत्न करत आहात पण यश हाताशी येत नाही. घरात आर्थिक अडचणी येत आहे, नात्यामध्ये तणाव आहे, मनात भीती आहे, भविष्याची चिंता आहे आणि सतत एकच प्रश्न मनाला सतावत आहे. हे सगळं कधी बदलेल? जर तुमच्या मनातही असे प्रश्न असतील तर हा संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका. कारण कधी परमेश्वर थेट देत नाही पण योग्य वेळी योग्य संदेशाच्या रूपाने आपल्या जीवनात मार्ग दाखवतो. आज हा संदेश तुमच्या आयुष्यात नवीन आशेचं किरण घेऊन येऊ शकतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, याच्या माझ्यावर विश्वास आहे, त्याला कधीच एकटे सोडत नाही. संकट कितीही मोठे असो, अंधार कितीही दाट असो, दुःख कितीही खोल असो, भक्ताचा हात धरून त्याला योग्य दिशेने नेण्याचे कार्य स्वामी समर्थ करतात. पण त्यासाठी भक्तांनो, धीर, श्रद्धा आणि सुबरी सोडू नये. काही वेळा आपल्याला वाटतं की आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाही आणि रोज नामस्मरण करतो, पूजा करतो, प्रामाणिकपणे जप करतो, तरीही अडचणी का येतात? याचे उत्तर स्वामी समर्थ अत्यंत सोप्या शब्दात देतात. ते म्हणतात, प्रत्येक संकटात ही शिक्षा नसते, अनेकदा ते आपल्या आयुष्यात योग्य दिशा देणारे साधन असते. सोने जसे अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसेच माणूसही संकटातून अधिक मजबूत बनतो. आज जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे असतील तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी मोठ्या यशाची तयारी करत आहेत. मोठं सुख मिळवण्यापूर्वी जीवन अनेक परीक्षा घेतो. त्या परीक्षेत जो श्रद्धा सोडत नाही त्याच्या आयुष्यात भाग्याचे नवीन दरवाजे उघडतात. लक्षात ठेवा, भाग्य अचानक बदलत नाही, त्यामागे संयम, सातत्य, चांगले कर्म आणि ईश्वरावरील अढळ विश्वास असतो. अनेक भक्तांच्या जीवनात असे क्षण आले जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते, पण त्यांनी स्वामीचे नाव सोडले नाही आणि एक दिवस असा आला की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. जे अशक्य वाटत होते ते स्वामीच्या कृपेने शक्य झाले. असा दिवसही तुमच्यासाठी तसाच ठरू शकतो. पण त्यासाठी मनातील भीती काढून टाका, नकारात्मक विचारापासून दूर राहा, स्वतःवर आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा भक्त विश्वासाने पुढे पाऊल टाकतो तेव्हा स्वामी त्याच्यासाठी हजारो मार्ग निर्माण करतात. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ प्रत्येकाची बदलते, दुःख कायम राहत नाही, संकट कायम राहत नाही आणि अंधारी कायम राहत नाही. जशी रात्र संपल्यानंतर सूर्य उगवतो तसेच तुमच्या आयुष्यातही आनंदाचा नवा प्रकाश उगवणार आहे. आज तुम्ही अश्रू ढाळत असाल पण उद्या हाच दिवस तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य घेऊन येईल. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामीची कृपा मिळायची असेल तर अहंकार सोडा, कोणाचेही वाईट करू नका, प्रामाणिकपणे मेहनत करा, गरजूंना मदत करा आणि रोज प्रेमाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करा. नामात इतकी शक्ती आहे की ते अस्थिर मनाला शांत करते, भीतीला धैर्यात बदलते आणि निराशेला आशेमध्ये रूपांतरित करते. आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात, केवळ योगायोगाची गोष्ट नाही. अनेकदा स्वामी भक्ताला योग्य वेळी योग्य शब्द ऐकून त्याला नव्याने उभे राहण्याची शक्ती देतात. कदाचित असा हा संदेश तुमच्यासाठीच असेल. म्हणून मन एकाग्र करा, श्रद्धेने ऐका आणि प्रत्येक शब्द आपल्या जीवनाशी जोडून पहा. या प्रवचनामध्ये आपण जाणून घेणार आहोत, भाग्य उजळण्यापूर्वी स्वामी कोणते संकेत देतात, संकटातून बाहेर पडण्यासाठी
कोणते विचार मनात ठेवावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि स्वामीच्या कृपेने जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश कसे प्राप्त होते, त्यामुळे हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. चला आता स्वामी समर्थ महाराजाच्या दिव्य वचनाकडे वळूया. मनात श्रद्धा, ओठावर नाम आणि हृदयात विश्वास ठेवून एकदा सर्वांनी प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जीवनात प्रत्येक माणसाच्या वाट्याला दोन गोष्टी नक्की येतात, एक म्हणजे परीक्षा आणि दुसरी म्हणजे कृपा. ज्याला परीक्षा येत नाही त्याला स्वतःची ताकद कधीच कळत नाही आणि ज्याच्यावर कृपा होते त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. म्हणून संकटांना शाप समजू नका. अनेकदा संकट हे स्वामीच्या कृपेचे पहिले पाऊल असते. भक्ताला घडवण्यासाठी, त्याच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी स्वामी त्याची परीक्षा घेतात. जो या काळात श्रद्धा सोडत नाही तोच पुढच्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचतो. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर त्या अडचणींना घाबरू नका. त्याच्याकडे स्वामींनी दिलेली शिकवण म्हणून पहा. प्रत्येक संकटात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असते. प्रत्येक अपयश तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करत असतो आणि प्रत्येक अश्रू तुमच्या भविष्यातील आनंदाची पायाभरणी करत असतो. स्वामी म्हणतात, माणूस जेव्हा निराश होतो तेव्हा त्याची शक्ती कमी होत नाही तर त्याचा विश्वास कमी होतो. म्हणून सर्वात आधी विश्वास टिकवणे आवश्यक आहे. विश्वास हा भक्ताचा सर्वात मोठा आधार असतो. घरात पैसा नसला तरी चालेल, परिस्थिती कठीण असली तरी चालेल, पण मनातला विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण विश्वास जिवंत असेल तर आशा जिवंत राहते. आशा जिवंत असेल तर प्रयत्न सुरू राहतात आणि प्रयत्न सुरू राहिले तरी यश एक दिवस निश्चित मिळते. म्हणून स्वतःला वारंवार सांगा, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. मी एकटा नाही. माझ्या प्रत्येक पावलावर त्याची कृपा आहे. हे शब्द केवळ उच्चार करू नका तर मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा. अनेक भक्त असा प्रश्न विचारतात, स्वामी, आम्ही तुमचे नाव घेतो, पूजा करतो, तरी आमच्या आयुष्यात एवढ्या अडचणी का? स्वामी हसून म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस म्हणून मी तुला घडवत आहे. जो माणूस मोठे कार्य करणार असतो त्यालाच मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. छोट्या झाडाला वादळाचा फारसा त्रास होत नाही, पण विशाल वृक्ष होण्यासाठी रोपट्याला अनेक ऋतू सहन करावे लागतात. तसेच भक्ताचेही असते. स्वामी त्याला लहान सुखामध्ये अडकून देत नाही, त्यासाठी मोठे भविष्य घडवत असतात. म्हणून आज जे काही घडत आहे त्यामागे काहीतरी चांगले कारण आहे. हा विश्वास कायम ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणाचे भाग्य लवकर घडते तर कोणाचे थोड्या उशिराने, पण उशिरा मिळाल्याने यश अनेकदा अधिक टिकाऊ आणि समाधान देणारे असते. म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमचे कर्म वेगळे आहे आणि स्वामींनी तुमच्यासाठी ठरवलेली वेळ ही वेगळी आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा कोणताही शक्ती तुमचे यश थांबवू शकणार नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या घरात प्रेम असेल, एकमेकाविषयी आदर असेल आणि देवावरील श्रद्धा असेल तर त्या घरात सुख टिकून राहते. ज्या घरात सतत राग, भांडणे, कटूर शब्द आणि नकारात्मक विचार असतात तेथे समृद्धी येऊनही टिकत नाही. म्हणून घरातील वातावरण नेहमी शांत, प्रेमळ आणि सकारात्मक ठेवा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वामीचे नामस्मरण करा. त्या काही क्षणात मनातील भीती कमी होईल, विचार स्वच्छ होतील आणि निर्णय योग्य घेण्याची शक्ती मिळेल. लक्षात ठेवा, स्वामीची कृपा केवळ चमत्कार नसते, ते तुमच्या विचारात असते, तुमच्या धैर्यात असते, योग्य निर्णय घेण्याची बुद्धीत असते आणि संकटातही हार न मानण्याच्या शक्तीत असते. अनेकजण चमत्कार शोधत राहतात, पण स्वामी रोज त्याच्या जीवनात छोट्या छोट्या कृपा करत असतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.